जाफराबादमधील जळालेल्या कार प्रकरणात हत्येचा धक्कादायक उलगडा झाला आहे. विमा रकमेवर डोळा आणि कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी कट रचण्यात आला होता. दुसऱ्या तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह कारमध्ये जाळत स्वतःच्या मृत्यूचा बनाव केला. जालना पोलिसांची उत्कृष्ट तपास कामगिरी. अपघात नव्हे तर पूर्वनियोजित हत्या आणि विमा फसवणुकीच्या कटाचा पर्दाफाश करण्यात आला. जाफराबादमध्ये जळालेल्या कार प्रकरणात 2 आरोपी अटक करण्यात आले आहेत. मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके तैनात करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथे जळालेल्या कारमध्ये आढळलेल्या मृतदेहाच्या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. सुरुवातीला रस्ते अपघात म्हणून तपास सुरू असलेली ही घटना प्रत्यक्षात पूर्वनियोजित हत्या आणि फसवणुकीचा कट असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार प्रचंड कर्जबाजारी आणि आर्थिक अडचणीत सापडलेल्या एका व्यक्तीने विम्याची रक्कम मिळवण्यासाठी आणि कर्जातून सुटका करून घेण्यासाठी स्वतःच्या मृत्यूचे खोटे नाटक रचले. हा कट यशस्वी करण्यासाठी त्याने एका निष्पाप तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह कारमध्ये जाळून टाकला. या प्रकरणात 2 आरोपींना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपीचा शोध अद्याप सुरू आहे. जाफराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोपी शिवार परिसरात 31 मे रोजी सकाळी एक अल्टो कार जळालेल्या अवस्थेत आढळून आली होती. कारच्या आत एका व्यक्तीचा जळालेला मृतदेह सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. प्रथमदर्शनी हा अपघाताचा प्रकार वाटत असल्यानं पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला होता. मात्र जालना पोलिसांच्या सखोल तांत्रिक आणि वैज्ञानिक तपासातून या प्रकरणाचे वेगळेच वास्तव समोर आले. घटनास्थळावरील पुरावे, मोबाईल लोकेशन, तांत्रिक माहिती आणि इतर धागेदोरे त्यांच्या आधारे तपासाची दिशा बदलली. तपासात उघड झाले की नितीन प्रभाकर गवळी या व्यक्तीने स्वतःच्या मृत्यूचे खोटे नाटक रचले होते. तो मोठ्या प्रमाणावर कर्जबाजारी होता आणि विमा पॉलिसीची रक्कम मिळवण्याच्या प्रयत्नात होता. तसेच वैयक्तिक आणि आर्थिक समस्यांमधून सुटका मिळवण्यासाठी त्याने हा भयानक कट आखला. पोलिसांच्या माहितीनुसार नितीन गवळीने त्याचे साथीदार अमित राजू फुलारे आणि आकाश सुधाकर गवळी यांच्या मदतीने नाशिक येथील संदीप चव्हाण याला जाळ्यात ओढले. त्यानंतर त्याचा गळा आवळून खून करण्यात आला. खून केल्यानंतर संदीप चव्हाण याचा मृतदेह अल्टो कारमध्ये ठेवून कार पेटवून देण्यात आली, जेणेकरून सर्वांना कारमध्ये जळून मृत्यू झालेली व्यक्ती नितीन गवळीच असल्याचा भास निर्माण होईल. या प्रकरणी पोलिसांनी हत्या, गुन्हेगारी कट रचणे, पुरावे नष्ट करणे यांसह भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र संपूर्ण कटाचा मुख्य सूत्रधार नितीन प्रभाकर गवळी फरार असून त्याच्या अटकेसाठी विशेष पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत. दरम्यान जळालेल्या मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने ओळख पटवण्यासाठी DNA तपासणीची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. जालना पोलिसांच्या जलद आणि अचूक तपासामुळे पूर्वनियोजित हत्या आणि लाखो रुपयांच्या विमा फसवणुकीच्या संभाव्य कटाचा पर्दाफाश झाला आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून फरार मुख्य आरोपीलाही लवकरच अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. फायर मुले जाळली आहेत आणि त्याच्यामध्ये एक माणूस आहे. आम्ही तात्काळ त्या स्पॉटला पोहोचलो आणि नंतर प्राथमिकपणे आम्ही एक एडी दाखल केली. त्याच्यानंतर हे पूर्ण घटनाक्रमावर आम्हाला संशय आला आणि भोकरदनचे SDPO नितीन काटेकर आणि जाफराबादचे प्रभारीने सखोल चौकशी करून याच्यामध्ये एक कॉन्स्पिरसी बाहेर आणली आहे. याच्यामध्ये नितीन गवळी या माणूसने आपली डेथ फेक करण्यासाठी हे पूर्ण कॉन्स्पिरसीचा कट रचला होता आणि त्याच्यामध्ये आम्ही हे एडीला कन्वर्ट करून मर्डरचा गुन्हा दाखल केलाय आणि नितीन गवळी सोबत 2 लोक इतर ताब्यामध्ये घेतले आहेत आणि अटक केली. त्यामध्ये काही विम्याचा आणि पर्सनल म्हणजे प्रेम प्रकरण आहे, त्या संदर्भात काय आपल्याला माहिती? आता हे कॉन्स्पिरसी काय कारणामुळे रचली होती ह्याची सखोल चौकशी चालू आहे. प्राथमिक आम्हाला असं माहिती भेटतोय की नितीन गवळीवर काहीतरी कर्ज होता आणि इलिसिट अफेअरचे पण काहीतरी पुरावे मला भेटतोय. सखोल चौकशी केल्यानंतर हे पूर्ण बाब निष्पन्न होईल. आम्ही चौकशी करून हे निष्पन्न केलंय की जो लिफ्ट डे आम्हाला गाडीमध्ये सापडलाय संदीप चव्हाण जो की UP बराडचा रहनेवाला आहे. तिथला हे माणूस त्याच्या मला हे निर्द्रे या गाडीमध्ये सापडला होता. हो, निष्पन्न झालं. UP बराडचा आतापर्यंत 3 आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. आमची चौकशी चालू आहे. चौकशी चालू आहे, पूर्ण चौकशी चालू आहे. आम्ही सांगितलं की या कॉन्स्पिरसीमुळे काय काय कारण होते याच्या निष्पन्न करण्याची पूर्ण प्रक्रिया चालू आहे. आता प्राथमिक आम्ही 3 आरोपीला अटक केल्या आणि मुख्य कॉन्स्पिरसी ज्यांनी रचली त्याला पण अटक करण्यात आलेला आहे.